आत्या अगं प्रिया ये ग बाय बाजी. हे काय, हे काय लागलं? अगं ते हाय सत्यजी. आधी मला सांग ते काय लागलं. काही नाही, छोटीशी जखम आहे. अगं छोटी असो मोठी असो पण ती कशी लागली ते सांग ना आधी. अगं सुहासला रव्याचे लाडू खूप आवडतात, म्हणून म्हटलं त्याच्यासाठी करावे. रवा शोधायला गेले तर नेमका वरच्या कपाटात ठेवला होता, म्हणून स्टूलावर चढले काढायला तर पाय घसरला आणि पडले, तेव्हाच लागले. आता तुला आणखीन डिटेल्स हवेत का? मी किती वाजता पडले, कुठली साडी नेसली होती तेव्हा पडले आणि काय? आता माझी मस्करी करतेस वय? मग करणारच ना, हक्क आहे तो माझा. वय ग वय, हाय तुझा हक्क. पण माझ्या बुद्धीला एवढंच समजतंय, तुझ्यातलं आणि सुहासरावांमधलं प्रेम वाढतंय. लई चांगलंय बघ. आत्या प्रेम असलं ना की ते वाढतच, पण जिथे प्रेम नसतंच तिथे कसं वाढणार? खरं आहे. लई त्रास होत असेल ना व? अगं नाही ग, आणि आपल्या माणसासाठी थोडासा त्रास सहन करावा लागला तर काय फरक पडतो इतका? अरे वा, सुहासरावांनी लईच जादू केलेली दिसते या. चांगलंय चांगलंय. अगं पण सुहासराव का नाही आले? त्याचं काहीतरी काम होतं, पण काम आटपलं तर विसर्जनापर्यंत येईल म्हणालाय. चालेल चालेल. बरं आत्या, मी शुभ्राला बघून येते. जा जा, पिलूला भेटून ये. तोपर्यंत ना मी तुझ्यासाठी चांगलं चांगलं खाया करायला सांगते. आपल्या तर डुचकीला तिला. बरं आले. बाय माझी आई अंबे, अशीच कृपा ठेव ग. आणि गणपती बाप्पा तू बी. तुम्हाला ऐकून कदाचित विचित्र वाटेल, पण मी आता मुधोळकरांच्या घरात नाही राहू शकत. का, काय झालं? म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आहे का त्या घरात? तुला कोणी काही बोललं? नाही, कोणी कशाला बोलेल मला. इनफॅक्ट ते सगळेच खूप प्रेमाने वागतात माझ्याशी. मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम माझ्याच नशिबाचा आहे विहंग. मला कळलं नाही. त्या घरात सगळी देव माणसं राहतात आणि माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. मी माझं फुटकं नशीब बदलू शकत नाही हे कळून चुकलंय, आणि कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते शक्य नाही. मग मी तिथे राहून त्या लोकांना का त्रास देईन? माझ्यामुळे त्या सगळ्यांच्या जीवाला सतत धोका असतो. विहंग, तो माणूस आता जेलमधनं सुटलाय. आज नाही तर उद्या तो नक्की काही ना काहीतरी करणार. आणि आता तर त्या घरात लहान शुभ्रा सुद्धा आहे. कशाला माझ्यामुळे त्या सगळ्यांना त्रास? मंजुषा, आम्ही जेव्हा तुला ओळखतही नव्हतो तेव्हापासून आमच्यात आणि दादामध्ये वैर आहे. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की हे सगळं तुझ्यामुळे होतंय तर तसं नाहीये. तू उगाच स्वतःला दोषी नको माणूस. आणि मला सांग, तू मुधोळकरांचं घर सोडून कुठे जाणार आहेस? पुन्हा त्या दादाच्याच घरात? नाही, अजिबात नाही. मागच्या वेळी जी चूक केली आहे ती मी पुन्हा करणार नाही. सत्यजित दादा आणि मंजिरी बहिणींनी माझ्यासाठी जे काही केलंय ते मला धुळीला मिळवायचं नाहीये. पण मला आता या सगळ्या माणसांपासून खूप दूर जाऊन राहायचंय. माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज माझ्या नोकरीचं काहीतरी बघा. म्हणजे माझ्या फार अपेक्षा नाहीये,
मी अगदी कुठेही ऍडजस्ट होईल, कुठेही. पण या लोकांपासून दूर जायचंय मला. मी त्यांच्यापासून दूर असेन, पण ते सगळे कायम माझ्या मनात असतील. प्रियंका, माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून हे सगळं तुम्हाला सांगायला आले. मी सत्यजित दादांना सांगितलं असतं तर त्यांना वाटलं असतं की मी स्वतःला त्यांच्यावरचं ओझं समजते. पण खरं सांगू, तसं काही नाहीये. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय ते? मला कळतंय तुझं म्हणणं, पण याचा अर्थ असा नाही की मला तुझं म्हणणं पटतंय. मी नक्कीच प्रयत्न करेन तुझ्यासाठी. मी बोलतो सत्यजितशी, बघूया काय होतं. थँक्यू. तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी. थँक्स म्हणायची काही गरज नाही. एनिवे, मग येते मी. चहा कॉफी काही? नाही, काहीच नको, थँक्स. ओके, मी येतो सोडायला. स्वतःला खूप समजवलं की गणपतीचे दिवस चालू आहेत, पण हा एकटेपणाचा आजार खूप त्रास देतो. माझा मी निवडलेलं औषध आहे या आजारावरचं. टेक केअर. काय गो पिल्लू, विसरली नाही ना मला? आता काय म्हणणार मला? प्रिया मावशी की प्रिया मामी? काय म्हणायचं? हा बबडू. केवढी असते ती. काही म्हण, पण तुला बघितलं ना की खूप हसायला लागते ती. खरं सांगू मंजिरी, मी पण पुण्याला गेल्यापासून तिला खूप मिस करते. आणि आता तर अजूनच करीन. म्हणजे? अरे हो, बरं झालं विषय निघाला. तुला सांगायचंच राहून गेलं होतं. सुहासला एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीमधून जॉबची ऑफर आली. दिल्लीची खूप मोठी कंपनी. हो, जर हे काम झालं ना तर कदाचित आम्ही तिथेच शिफ्ट होऊ. कदाचित काय होऊच. तिथे लांब राहून तरी सुखाने संसार करू. काय झालं प्रिया? असं का बोलतेस तू? मी असं का बोलते हे तुला चांगलंच माहितीये मंजिरी. दादा जेलमधून सुटलाय हे कळलंय मला. ओ, त्याबद्दल बोलतेस? सोड ना. मंजिरी, दादा जेलमधून सुटलाय ही काही साधी गोष्ट नाहीये. तो माणूस. प्रिया, तो तुला काहीही करणार नाही. काहीच होणार नाही तुला. तू प्लीज काळजी करू नकोस. तो जर खरंच काही करू शकला नाही तर माझ्यासारखी दुसरी भाग्यवान बाई नाही. पण तुझं म्हणणं जर खोटं ठरलं तर काय? प्रिया प्लीज, अगं सोड ना ह्या जर तरच्या गोष्टी. जाऊ दे. बरं मला सांग, तुमचं बालीला जाणं कॅन्सल का झालं ग? अगं ते माझी तब्येत बिघडली आणि सुहासने स्वतःच कॅन्सल केलं. खरं सांगते मंजिरी, अगदी फुलासारखा जपतो तो मला. जपलंच पाहिजे. आमची प्रिया आहेच तशी, हवीहवीशी वाटणारी आणि लागवी. आणि आता बास, किती वेळ वाया घालवणार तुम्ही?
आता करा ना हनीमूनचं प्लॅनिंग. हो, पण सुहासचं हे दिल्लीच्या जॉबचं कन्फर्म झालं ना, तर मग काय आयुष्यभर हनीमूनच आहे. अरे प्रिया, खरंच. दादा कशाला एवढं सगळं? राखी देखण्यात आई, राखी बिलेटेड रक्षाबंधन टाइट टाइमी. बहना ने भाई की कलाई पे प्यार बांधा है, प्यार के दो तार से संसार बांधा है. धन्यवाद राखीसाठी, धन्यवाद देखण्यात आई. हे का? हेच ना की हे का? अहो तुम्ही आमच्या ताई आहात, नुसत्या ताई नाही, देखण्या ताई आहात. मग आपल्या ताईसाठी दादानं एवढंही नको का करायला? ता मला सांगा, आम्ही तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं असेल? 3 चान्सचा, त्यातला 1 चान्स गेला राखीचा, उरले 2. बोला कशासाठी आम्ही तुम्हाला इथं बोलावलं असेल? दुसरा चान्स हे गेला देखण्यात येईल. बोला. नाही माहिती दादा. दादा ऍक्च्युली ना, ते ऑफिसच्या गणपतीचं विसर्जन आहे ना, मला तिकडे पोचायचंय लवकर, उशीर होतोय. प्लीज तुम्हीच सांगता का? उशीर होतो, परत उशीर होतो. आमच्या देखण्यात यायला उशीर होतो. काय देखण्यात आहे? अहो एवढं पंचपक्वान नाही इकडे, थंडगार एसी आहे, 13वर ठेवलाय मुद्दाम. अहो कोच आहे चांगला, उंची कुशन आहे, आरामशीर बसा, फील फ्री अँड कम्फर्टेबल. का मला सांगा, आम्ही ऑफिसला आलो होतो, तुम्ही दिसलात आम्हाला, असं बघितलं आम्ही तुम्हाला कोणाच, पण असं बघून त्या दिसल्या नाही. त्या कोण? आमच्या मोतीवाल्या बाई हो. दादा मला खरंच उशीर होतोय तिकडे विसर्जनाला जायला. मी प्लीज निघू का? उशीर होतो, परत उशीर होतो. आमचे देखणे द्यायला उशीर होतो. देखण्यात आई, तिकडे विसर्जन होईल ते होईल, पण आम्ही त्या इथं तुमचं विसर्जन करू. तांबडे बाबाच्या शब्दकोशात त्याला वध असं म्हणतात, ज्यात जीव जातो माणसाचा. सांगा दादा, मला खरंच काही, म्हणजे प्रियाचं लग्न झालं सुहासशी आणि ती कायमची पुण्याला निघून गेली. बाबा दादा मला खरंच माहिती नव्हतं काय, म्हणजे मी काय करू शकणार होते ना या सगळ्यात. तिनेच ठरवलं. संख्यांना माहिती होतं दादा. मला घरातनं बाहेर पण नाही पडता आलं, नाही तर मी तुम्हाला तुमचा जीव प्यारा आहे ना? हो दादा, हो. निघा, नाही तर तुमच्या डोळ्यासमोर तुमचा वध घडवू आम्ही. नाही नको, मी गेले. काय बाब, काय चुकलं काय आमच्याकडून? काय झालं? काय खंड पडला आमच्या सेवेत? तुम्हारी नजर क्यों खपा हो गई,
तथा बख्श दो जर खता हो गई, हमारा इरादा तो कुछ भी न था, तुम्हारी खता खुद खता हो गई। हमसे का भूल हुई जो ये सजा, देखने तय ओ देखने तय। अगं खाली काय आलीस? मी तुला वर भेटायला येत होते. मी हे सांगायला आले की मी निघते आता, उशीर झालाय आणि बस मिळायला अजून वेळ जाईल. म्हणजे तू गाडी नाही आणलीस का? नाही ना, आज गाडी नाही आणली. आणि आता एवढ्या लांब एकटी बसने प्रवास करणार आहेस? आणि तुला असं वाटतंय की मी तुला जाऊ दे? म्हणजे काय नाही, तू इथेच राहणार आहे. अगं उद्या जा, मी बोलते सुहास. नाही नाही मंजिरी नको, मला जायला पाहिजे. अगं माझं ऐकणार नाहीस का प्रिया? तसं नाही, पण बिन काही नाही, तू इथे राहणारच आणि बस, हे ठरलंय. मंजिरी पण हे सगळं तूच ठरवतेस, एकदा मावशीला तरी विचार. अगं आता आईंना काय विचारायचंय? त्या नकार थोडंच देणार आहेत. नकार नाही देणार, पण तरी एकदा विचारून घे. पुन्हा पण आहेच का? काय चाललंय? बरं ठीक आहे, मी आईंना विचारते. ओके. काय झालं? काय विचारायचं होतं आईंना? आई बघा ना, विसर्जनाला आधीच केवढा उशीर झालाय आणि प्रियाला आत्ताच पुण्याला जायचं. अगं मग बरोबर आहे तिचं. अहो पण गाडी नाहीये तिच्याकडे आई, बसने जाणार ती, तेही एवढ्या लांब एकटीने. म्हणून मग मी तिला म्हटलं की आजचा दिवस थांब ना, उद्या जा. तेच तुम्हाला विचारायचं. हो का? नाही मग मंजिरीचं बरोबर आहे, राहा आणि रात्री माझ्याच रूम मध्ये झोपायला, मला बोलायचं तिच्याशी. बर. झालं समाधान? की आता आजींना विचारायचंय? चल. नाही बाई, कोणाला विचारायचं नाही. चल मग मी सुहासला फोन करते. म्हणजे माणूस चुकला की त्याला पनिशमेंट ही पाहिजे. अँड देर आर टू मच पनिशमेंट फॉर यू. जेन्युनली सांगू संख्ये, आमचा प्रॉब्लेम काय? जेन्युनली सांगतो तुम्हाला, अगदी जेन्युनली सांगतो आमचा प्रॉब्लेम. घरात नाही कुणी, मिसेस नाहीत घरात, ते हात शिवशोत आहे. उपाय काय? म्हणून हंटर घेतला आणि सुरू. हे याच्यासाठी मोतील्याबाईचं लग्न झालं, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. आम्ही बंदी शाळेत जरी असलो तरी आम्ही काहीतरी केलं असतं ना. पण तुम्ही चुकला, आणि चुकतो तो माणूस हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. म्हणून हे याच्यासाठी की आम्ही इतकं समजून सांगूनही पुन्हा तुम्ही 30 चूक करणार आहात, म्हणून ऍडव्हान्स मध्ये. बाय कसा आहे? गाडी येते का चालवता? पुण्याला निघायचंय, गाडी येईल चालवता? जा.
जा लवकर. अरे जा. तेरे प्यार का आसरा चाहता हूँ, वफा कर रहा हूँ, वफा चाहता हूँ.